नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग। ज्या क्षणाची वाट समस्त भारतीय पाहत होते तो क्षण अखेर आला। भारतीय सेनेनं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। भारतीय हवाई दलानं रात्री 1:30च्या सुमारास ही कारवाई केली। त्यामुळे 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे जे पर्यटक मारले गेले त्यांचा हा बदला समजला जातोय। पहलगाम येथे जो हल्ला झाला यावेळी पत्नीच्या समोर तिच्या पतीला धर्म विचारून मारलं गेलं। त्यामुळे ही कारवाई जी करण्यात आली आहे त्या कारवाईला मिशन सिंदूर असं नाव देण्यात आलंय। त्यामुळे भारतीय सैन्याला मोठं यश आलंय। ऑपरेशन सिंदूर राबविल्यामुळे समस्त भारतीयांना आनंद झालाय। त्यामुळे भारतीय काय म्हणतायत ते या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी नितेश गावडे। जो आता मोदीने स्ट्राईक केला मोदी सरकारने की ते आपला सिंदूर ऑपरेशन तो एक वेळा चांगला होता आणि जे बेलगाममध्ये झालं आहे ते अत्यंत दुःखद होतं। त्याचा तो सर्जिकल स्ट्राईक झाला तो चांगला झाला, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। आमच्या पंतप्रधानांनी जे केलं ते खूपच बरं केलं। देशवासियांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे ही। आणि कुणी आता विचार करेल भारताशी कितीपर्यंत आपण वाकडं घ्यायचं की नाही ते। पहलगाम हल्ल्यानंतर 26 भारतीयांना आपलं मारलं गेलं होतं। त्यानंतर आम्हाला अपेक्षित असं उत्तर पाहिजे होतं आणि ते अपेक्षित उत्तर आज आम्हाला भेटलेलं आहे। सिंदूर स्ट्राईकवरून पाकिस्तानमध्ये घुसून आज जो हल्ला आणि स्ट्राईक झालेला आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे। भारतीय नागरिक म्हणून आज आम्ही खूप आनंद व्यक्त करतो। भारताने जो एअर स्ट्राईक केला आहे त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो आहे, पण याच्याही पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात याचा बदला घेतला गेला पाहिजे। कारण गेली 75 वर्ष भारत जे सोसतोय ते कल्पनेपलीकडचं आहे आणि लोकांच्या मनातल्या भावना खूपच मनात कोंडून राहिलेल्या आहेत पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी। याच्याही पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। आज जे भारताने केलेलं आहे ते सगळ्या गोष्टींचं चांगलं आहे आणि ह्याच्यापुढे पाकिस्तानला धडा शिकवावा अशी आमची अपेक्षा आहे। तसेच जे पाकिस्तानने कुरकुरी करतायत त्याला बंदोबस्त सरकारने करावा हीच आमची इच्छा आहे। नमस्कार, मी चंद्रकांत हनुमंत धोत्रे। काल रात्री झालेल्या अटॅकमध्ये मला वाटतं फारच चांगलं गेलं। पहलगाम अटॅकमध्ये जे आपल्या लोकांना मारलं गेलं होतं त्याचा बदला म्हणून इंडियाने चांगलं काम केलं आहे। पण ह्याच्यापेक्षा जास्त करण्यासाठी इंडियाने जर केलं तर अजून बरं वाटेल आणि बदला पूर्ण झाला असं वाटू शकतो।